श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री महाराजांचे परमशिष्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी सांगितलेला हा प्रसंग त्यांच्याच शब्दात. डॉक्टर कुर्तकोटी म्हणतात, हा प्रसंग 1905 साली गोंदवल्यास घडला. गुरुपौर्णिमा सप्ताह चालू होता. धारवाडचे कृष्णशास्त्री पण आलेले होते. सकाळी 10 वाजण्याची वेळ. मंदिरात मंडळी एकत्र जमली. श्री महाराजांनी मला नाथ भागवतामधील गुरुवर्णनाचा एखादा प्रसंग काढून त्यावर निरूपण करण्यास सांगितले. थोडा वेळ निरूपण झाले आणि श्री महाराज सभेत येऊन अर्धपद्मासन घालून बसले. दिव्य आणि भव्य ती मूर्ती, मुखावर मंद स्मित, नजरेत प्रेम आणि प्रसन्नपण गंभीर मुद्रा. लगेच सभेत चैतन्य संचारले. अर्धा पाऊण तास माझे निरूपण झाले, पण माझ्या मनात एक प्रश्न वारंवार येईल. तो असा की आपण श्री महाराजांना गुरु मानले हे खरे, पण या जन्मी आपल्याला मुक्ती मिळाली नाही तर पुढच्या जन्मी श्री महाराजांचे सहाय्य आपणास मिळेल का नाही. माझे बोलणे झाल्यावर श्री महाराज म्हणाले, श्री गुरु म्हणजे साकार झालेला आनंद. त्याचा देह केवळ निमित्त मात्र असतो. शिष्य अनुग्रह घेतो तेव्हा त्या देहातील परमानंदाशी संबंध येतो. हा संबंध अर्थात मानसिक असतो. शिष्याच्या अंतःकरणात जी गुरुची प्रतिमा असते तिच्याशी तो संबंध असतो. म्हणून बाहेरून गुरुशी वियोग झाला किंवा गुरुने देह ठेवला तरी या घटनांचा परिणाम शिष्याच्या अंतःकरणातील गुरुमूर्तीवर होत नाही. शिष्य काही पूर्ण वासना विमुक्त नसतो. त्याच्या वासनेप्रमाणे त्याला पुन्हा जन्म घ्यावे लागतात. परंतु त्याच्या सूक्ष्म देहात स्थिरावलेले त्याचे गुरु प्रत्येक जन्मात भावरूपाने त्याच्याबरोबर अवतरतात. त्या गुरुमूर्तीच्या आधाराने शिष्य आपली नामसाधना चालू ठेवतो. पदोपदी गुरुच्या अस्तित्वाची आणि सहाय्याची प्रचिती त्याला येत राहते. अखेर ग्रंथीभेद होतो, देहबुद्धी मरते आणि मनाचे उन्मन होते. मग गुरुमूर्ती विलीन होते. वास्तविक गुरु तर मुक्तच असतो, पण अनेक शिष्यांच्या अंतःकरणात आरूढ होऊन प्रत्येकाला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य ज्यांच्यात असते त्यालाच गुरुपद खरे शोभून दिसते. म्हणून एखाद्या शिष्याने एकदा का गुरुला मनाने घट्ट धरले की मग तो मुक्त होईपर्यंत गुरु त्याच्या बरोबर चालतो. इतके बोलून डॉक्टर कुर्तकोटी क्षणभर थांबले आणि जरा भावनावश होऊन म्हणाले, काय सांगावे. श्री महाराज अतिशय ब्रह्मनिष्ठ होते. त्यांना ओळखणे सोपे नव्हते. ते सतत आत्मज्ञानच बोलत. त्यांची वाणी साक्षात भगवंताची वाणी होती. ती खरी आकाशवाणीच होती. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.